जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे। आता पहा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, मला सांगा महिला मंडळ, जगामध्ये सगळ्यात मोठं काय आहे हो? झोपले नाहीत ना तुम्ही? हा, फ्रेश बसा। मला सांगा, जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? असं एका गावामध्ये मी विचारलं, एक मावशी मध्येच उठली, ती म्हटली, ताई, या जगामध्ये सगळ्यात मोठी पृथ्वी आहे। बरोबर आहे, जगामध्ये सगळ्यात मोठी पृथ्वी आहे, पण थोडस विस्तारपूर्वक सांगते तुम्हाला। या जगामध्ये सगळ्यात मोठी पृथ्वी आहे, पृथ्वीपेक्षा 10 पट व्यापक जास्त पाणी, पाण्यापेक्षा 10 पट व्यापक जास्त वायू आहे, वायूपेक्षा 10 पट व्यापक जास्त अग्नी आहे, अग्नीपेक्षा 10 पट व्यापक जास्त आकाश आहे, पण या आकाशाही पेक्षा 10 पट व्यापक जास्त जर काही असेल ना, तर ते भगवंताचं नाम आहे, सगळ्यात श्रेष्ठ नाम। तर काल नामाचं महत्व मी तुम्हाला सांगितलं। माझा भगवान भोलानाथ, उमानाथ, दीनानाथ, माझे भगवान श्री शंकर एवढे भोळे आहेत, कमी सेवेनं प्रसन्न होणारा देव आणि जास्तीचं फळ देणारा हा देव आहे। कथेच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं मी तुम्हाला, इतर देव फार चॅप्टर आहे, सेवा जास्त करून घेतात, पण फळ सुद्धा लवकर देत नाही, त्यांचा भरोसा लागत नाही इतर देवतांचा, पण माझा महादेव कमी सेवेनं प्रसन्न होणारा आणि जास्तीचं फळ देणारा 33 कोटी देवांपैकी एक देव म्हणजे महादेव आहे। अशा भगवान श्री शंकराच्या शिवकथेचं पूर्ण शिवकथा आपण इथे श्रवण करणार आहात। तर नामाचं महत्व आपण पाहिलं की देवाच्या नामामध्ये किती ताकद आहे। काल मी सांगितलं तुम्हाला की काही काही इथे येतात, पण कलियुगातली जी माणसं आहेत ना, फायद्याशिवाय काहीच पाहत नाही। शिव महापुराण कथेनं कथा श्रवण करा, तुम्ही भक्तिभावाने श्रवण करा, इच्छा नसताना सुद्धा श्रवण करा, तरी तुमचं ती कल्याणच करते। आणखीन या शिव महापुराण ग्रंथानं काय द्यावं आपल्याला? काही काय म्हणत असेल ताई, आणखीन काय काय फायदा होतो आपल्या जीवनामध्ये शिवकथा श्रवण केल्याने? तर इथे सूत महाराज शौनकादी महामुनींना सांगतात की या शिव महापुराण कथा श्रवण केल्याने माणसाच्या जीवनामध्ये काय काय फायदा होतो। तर एकदा नारदजींच्या जीवनामध्ये दुःख आलेलं होतं, तर ते दुःख शंकराच्या नामस्मरणाने नष्ट झालं। तर एकदा नारदजींच्या जीवनातील दुःख भगवान शंकराच्या नामानं दुःख नाहीसं झालं। तुम्ही म्हणताल ताई, नारदजी तर नारायणाचे भक्त आहेत, अखंड भजन करतात, कसं? नारायण श्रीमन्नारायण, नारायण नारायण नारायण, 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 नारायण नारायण नारायण।
नारायण नारायण नारायण. मग अखंड नारायणाचं भजन करणारी नारदजी, त्यांच्या जीवनातील दुःख संपलं. आता तुम्ही म्हणताल ताई दुःख कुणाला असावं? जी संसारिक माणसं आहेत त्यांना दुःख असावं, बरोबर आहे ना? ज्यांच्या पाठीमागे पत्नी आहे, लेकरं आहेत, मुलं, नातवंड, भावकी असेल, नातेवाईक असतील, त्यांच्या मागे दुःख, ते दुःखी असणं ते ठीक आहे. पण नारदजींच्या मागे प्रपंच नाही, कुठला संसार नाही, पत्नीची चिंता नाही, लेकरांची चिंता नाही, कशाचीच नारदजींना चिंता नाही. मग नारदजींच्या जीवनामध्ये दुःख कसं आलं? आता पहा, या ठिकाणी आपण सगळेजण इथं बसलेले आहात. प्रत्येकाला कशा ना कशाची चिंता असते. काही काही मावशांना चांगला मुलगा जन्माला येतो की नाही त्याची चिंता असते. बरं, मुलगा चांगला निघाला पण त्याला चांगली पत्नी मिळते की नाही चिंता, बरोबर ना? चांगली सून जर घरामध्ये आली ती घरात ठेवते का बाहेर लावते त्याची चिंता. जिला सून नाही, मुलाचं लग्न कधी होईल तिला त्या गोष्टीची चिंता. आणि जिला एक सोडून चार चार आहेत, कधी सगळ्या माहेरी जात्याल, तिला त्याची चिंता. का? कारण ह्या 4 जणी जर माहेरी गेल्या ना तर हिला तुपाचा शिरा खाता येतो, तसा खाताच येत नाही. आज प्रत्येक माणसाला चिंता आहे मायबाप. प्रत्येक जण दुःखी या जगामध्ये. आता तुम्हालाच वाटत असेल, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, ताई तुम्ही फार सुखी आहात आणि मला वाटते तुम्ही फार सुखी आहात. कशावरनं? तुमच्या तब्येतीवरनं वाटते. तुम्हाला वाटते मी सुखी आहे, मला वाटते तुम्ही सुखी आहात. पण दादानो, जगामध्ये कुणी सुखी नाहीये. संतांनी सांगितलंय, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया
देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। या जगामध्ये कुणी सुखी नाही, प्रत्येकाला कशा ना कशाची चिंता आहे। अशी चिंता नारदजींना होती। असं काय घडलं नारदजींच्या जीवनामध्ये की त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं? तर लक्ष देऊ नाही का? एकदा नारदजी तपश्चर्या करायला बसले। ही गोष्ट इंद्राच्या लक्षामध्ये आली। आता हे पहा, इंद्राला कुणाचं पद कुणाचं तप सहनच होत नाही। इंद्राने विचार केला, अरे बापरे, या बाबाने तपश्चर्या पूर्ण केली, जर देव प्रसन्न करून घेतले तर आपलं पद हा हिसकावून घेईल। याच्यासाठी नारदजींची तपश्चर्या भंग करायची त्यानं ठरवलं। आणि नारदजींची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्राने कामदेवाला पाठवले। कामदेव जाओ और नारद जी की तपश्चर्या भंग करके आओ, असं सांगितलं। सगळे पाहुणे आले, गंधर्व आले, अप्सरा आल्या, कामदेव आले, सगळ्यांना घेऊन आले। जिथे नारदजी तपश्चर्या करत होते तर गंधर्वांचं गायन आणि अप्सरांचं नृत्य चालू झालं। अप्सरा नृत्य करू लागल्या, नृत्य चालू झालं, गंधर्वांचं गायन चालू झालं। कारण कामदेवानं सांगितलं होतं, जोपर्यंत नारदजींची तपश्चर्या भंग होत नाही तोपर्यंत गायन आणि नृत्य चालूच ठेवायचं, बंद करायचंच नाही। जोर जोरामध्ये नृत्य चालू झालं आणि गायन सुरू झालं। कामदेव म्हटले, तुम्ही काहीच कामाचे नाही, उठा इथून, चालते व्हा। कामदेवांनी सगळ्यांना हाकलून दिलं। हातामध्ये फुलांचा हार घेतला, नारदजींच्या गळ्यामध्ये घातला, फुलांचा हार घातला, नारदजींची स्तुती करून नमस्कार केला। नारदजींनी कामदेवावर विजय मिळवला, पण 3 गोष्टींनी नारदजी हरवले। कामदेवांनी 3 गोष्टीने नारदजींना जिंकून घेतलेलं आहे। फुलांचा हार, नमस्कार आणि स्तुती। आता पहा, या 3 गोष्टी मी ज्या सांगितल्यात ना, फुलांचा हार, नमस्कार, स्तुती, फार गंमत यामध्ये। फुलांचा हार जो हाराच्या दुकानामध्ये मिळतो तो फुलांचा हार,
मला सांगा, हार घालणारा ताट उभा असतो, बरं ज्याच्या गळ्यामध्ये घालायचा आहे त्याची मान खाली वागते की नाही? हा, मला असं वाटतंय जोपर्यंत हारासमोर माणूस हार मानत नाही तोपर्यंत माणसाच्या गळ्यामध्ये हार येत नाही. हारच मानावं लागतं. एकमेव ठिकाण म्हणजे फुलांचा हार, तिथेच माणूस हारू शकतो. दुसरा आहे नमस्कार. नम्रतेने जो केला जातो त्याला नमस्कार म्हणतात. काही काय तर नमस्कार एवढे विचित्र करतात. नमस्कार छाताड फाडून नमस्कार असतो का? नम्रतेने जो केला जातो नमस्कार त्याला नमस्कार म्हणतात. आणि स्तुती ही माणसाला फसवते बरं का. लोक स्तुतीला, एखाद्यानं जर स्तुती केली ना माणूस जास्तच फुटतो. पहा तुम्ही, पण स्तुती कोणत्या माणसाची करावी हे कळणं फार गरजेचं आहे मायबाप. मला सांगा, एखादा चोरी, तो चोरी करून आला आणि तो म्हटला या पठ्ठ्यानं 20 तोळ्याची चोरी केली, आणि तुम्ही जर त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली, वा रे पठ्ठ्या वा, तू चोरी केली ना, तुझ्यासारखा चोर पाहिलाच नाही, त्या चोराची स्तुती करा. ती स्तुती काही कामाची नाही. ही स्तुती माणसाला फसवणारी स्तुती आहे. हा, एखादं तुम्ही चांगलं काम केलं, अन्नदान असेल, सेवा असेल, एखाद्या गरीबाला मदत असेल, ते जर काम तुम्ही केलं आणि एखाद्यानं तुमचं कौतुक केलं, समोरच्या माणसाला तुमचं कौतुक करणं म्हणजे देवानं कौतुक केल्यासारखं आहे. उदाहरणार्थ सुनबाईची सासूबाईच्या जोरात भांडणं. सुनबाई सासूबाईला जे नाही ते लई बोलली. शेजारीन बाई आली, ती म्हटली, सुनबाईला म्हणते, खरंच ग आता शिक तू सून म्हणून शोभते. तुझी स्तुती केली. हे काही कामाचं आहे का? नाही. स्तुती ही माणसाला फसवते. ती कशी फसवते उदाहरण सांगते, पुढे चालते. पूर्वीचा काळ होता, कदाचित उदाहरण ऐकलं असेल किंवा नसल ऐकलेलं, पण तरी सांगते मी. पूर्वीचा काळ होता, 3 मुली होत्या, अतिशय देखण्या, लांब सडक केस होते, खूप सुंदर अप्रतिम दिसणाऱ्या त्या 3 मुली. पण त्यांचं काय व्हायचं, त्या मुलींचं जमलं ना, जमलेलं मोडायचं का. तिघींकडे 3 चमत्कार होते. एक होती तुतानी, दुसरी होती बोबडी आणि तिसरी होती गेंगानी. पाहुणे आले, त्यांचं बोलणं ऐकलं ना, पाहुणे आले ना, आलेले पाहुणे जसे आले तसे निघून जायचे. जमतच नव्हतं त्यांचं. वडील बिचारे थकून गेले. वडील म्हणतात, बाळांनो, पोरींनो, हे बघा, आता हा शेवटचा माझा पर्याय. उद्या पाहुणे येणार आहेत, पण तिघींना मी ताकीद देतो की पाहुणे जाईपर्यंत कोणीच काहीच बोलायचं नाही. पुरी म्हटला, ठीक आहे, आम्ही काहीच बोलणार नाही. ठरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहुणे आले. पाहुण्यांनी पुरी पाहिल्या. फक्त पाहिल्याने एकाच नजरेमध्ये पुरी पसंत पडल्या. एवढ्या सुंदर मुली होत्या त्या तिघी जणी. मुली पसंत पडल्या. तिथे सुपारीचा पण कार्यक्रम उरकून टाकला. सुपारी फोडण्यात आली. सायंकाळचे 4 वाजले. सकाळचे आलेले पाहुणे सायंकाळच्या 4 वाजता जेवायला बसले. जेवढ्या मुली सुंदर होत्या दिसायला, तेवढा सुंदर स्वयंपाक त्यांनी केला होता. कढी होती, वडी होती, खीर होती, बासुंदी होती, पापड होते, भजे होते, पांढरा भात होता, मसाली भात होता. तोंडाला पाणी सोडून देऊ नका. शिरा तर असा होता, ज्याच्या 32चे 32 रिटायर झाले ना, त्याला सुद्धा खाता यावा असा शिरा होता. तुपातला, डारड्यातला नाही, तेलाचा नाही, तुपातला, गावरान तूप.
एवढा सुंदर मुलींनी स्वयंपाक केला, पाहुणे जेवायला बसले, पण त्या पाहुण्यामध्ये एक छोटा पोटाचा पाहुणा होता, त्याचं पोट पटकन भरलं. त्याला विचार केला, तो म्हटला सकाळपासून आम्ही आलो, मुली पाहिल्या, सुपारी फोडली, पण एक पण पोरगी काहीच बोलली नाही. काहीतरी करून यांच्याकडून बोलणं करून घ्यायचं. आता कढी केलेली होती, त्यानं कढीची वाटी घेतली समोर, 5 बोटं कढीमध्ये बुडवली. कढी खाणारा खेड्यातील असो किंवा शहरातील असो, कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची टेस्ट कळत नाही. त्यानं 5 बोटं घेतली, त्यामध्ये बुडवली आणि फुरका मारला. तो म्हटला, वा काय कढी झाली, काय काय घातलं कढीला. जिनं कढी केली ती पातेलं घेऊनच आली. ती म्हटली, पाहुणा त्यात देऊ घातलं, मेऊ घातलं, घ्या ना कली, पली पली वालू का पली. जे कढी पित होता ना, त्या कढीच्या पातेला तेवढ्यात ती दुसरी बोबडी होती, मध्ये मध्ये अडकत होती, ती तेवढ्यात पळत आली. ती शिरा वाढत होती दुसऱ्या पाहुण्याला. ती म्हटली, बोलली असं म्हटली. शिरा खाणाऱ्याच्या नरड्यातच घास बसला. जी गेंगाणी होती ना, ती तेवढ्यात पळत आली. ती म्हटली, काय केलं तेलगाव, काय केलं तुम्ही, काय केलं, मुन्न मुन्न जमण्यानं मुन्न कन्न का तेलगाव. पाहुणे आशे जेवत्या ताटावरून उठले, ताईंनो आशे पळाले, पुन्हा तेलगावचं तोंडच पाहिलं नाही. हायवे वरूनच कट मारायचे, पण आतमध्ये काही येत नव्हते. ही स्तुती आहे माई बाप. मुली बोलल्या होत्या गो आल्यापासून, स्तुती केली तर स्तुतीला माणूस फसवत असतो. स्तुती ही काही कामाची नाहीये. तसे नारदजी कामदेवाला त्यांनी जिंकवलं, पण कामदेवांनी 3 गोष्टीने नारदजीला जिंकवलं: फुलांचा हार, नमस्कार आणि स्तुती. नारदजींनी काम जिंकला, अहंकार झाला नारदजींना. एवढा आनंद झाला, अरे या पठ्ठ्यानं काम जिंकला, कामावर विजय मिळवला असे म्हणणारे नारदजी भगवान शंकरांकडे आले. शिवजी, नारदजी बरे आहात का? बरे. आज खूप आनंदित दिसतात, काय झालं? म्हणे या पठ्ठ्यानं काम जिंकला, कामावर विजय मिळवला. भगवान शंकर म्हणतात, वा नारदजी, तुम्ही कामावर विजय मिळवलाय, आम्ही तर कामाला जाळून टाकले, तुम्ही तर विजय मिळवलाय. पण हे पहा नारदजी, ही बातमी, ही गोष्ट तुम्ही मला सांगितली, पण भगवान विष्णूंना सांगू नका. नारदजी म्हणतात, हा देव तर आत्ताच माझ्यावर जळायला लागलाय, यांना माझं सोनच होत नाही. नारदजी म्हणतात, मला सांगा, एखाद्या माणसाने एखादी चांगली गोष्ट केली, तो माणूस प्रत्येक गोष्टीचा प्रचार प्रसार करतो की नाही? नारदजींनी जाहिरातच केली. या पठ्ठ्यानं काम जिंकला, जिकडे तिकडे एकाच गोष्टीची चर्चा होती. भगवान शंकर म्हणतात, नारदजी, ही गोष्ट तुम्ही मला सांगितली, पण श्री विष्णूंना सांगू नका. पण नारदजींनी शंकरांचं काही ऐकलंच नाही. ते आले भगवान श्री विष्णूंकडे. विष्णू भगवान म्हणतात, नारदजी या, तुमचं स्वागत आहे. काय नारदजी, बरे आहात का? हो भगवान, बरे आहे. कस काय चाललंय, काय चाललंय, सगळं विचारलं. म्हणे काय नाही, म्हणे खूप आनंदित दिसतात. हो देवा, म्हणे या पठ्ठ्यानं काम जिंकला,
कामावर विजय मिळवला. नारदजींना खूप गर्व झाला आणि देवानं सुद्धा नारदजींना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. वा वा नारदजी, तुम्ही कामाला जिंकवलं, तुमच्यासारखा महात्मा आणखी मी पाहिलाच नाही. अशी स्तुती केली, हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. नारायणाचे भजन करणारे नारदजी, आज मुखामध्ये नारायण शब्द नाहीये. नारायणाचे भजन करणारे नारदजी आज कामाचं भजन करायला लागले. या पठ्ठ्यानं काम जिंकला, काम जिंकला. भगवंताच्या गोष्ट लक्षात आली, अरे आपल्या चांगल्या लेकराचं नुकसान व्हायला नकोय. यासाठी भगवान श्री विष्णूंनी एक मायावी नगर बनवलं. त्या नगराचं नाव आहे श्रीनिवासपूर. त्या श्रीनिवासपूर नगरीमध्ये शीलनिधी नावाचा राजा आहे आणि त्याची सुंदर कन्या विश्वमोहिनी. विश्वालाही व्यापून टाकणारी अप्रतिम ती विश्वमोहिनी. तर नारदजी तिथून निघाले. भगवंतानं जे श्रीनिवासपूर नावाची जी नगरी आहे, जी मायावी नगरी आहे, त्यामध्ये शीलनिधी नावाचा राजा, त्याची मुलगी विश्वमोहिनी. नारदजी आले, काही राजकुमारांची गर्दी पाहिली. विचारलं, कसली गर्दी आहे, काय गर्दी आहे, काय झालंय? सगळ्या राजकुमारांनी सांगितलं की या नगरीमध्ये शीलनिधी नावाचा राजा आहे आणि त्याची मुलगी विश्वमोहिनी अप्रतिम सुंदर आहे. तिला प्राप्त करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. खूप सुंदर आहे म्हणे. किती सुंदर आहे म्हणे? खूप सुंदर आहे. असं म्हणे, पाहावंच लागेल जाऊन. नारदजी आले. शीलनिधी राजांनी स्वागत केलं. या नारदजी, स्वागत झालं नारदजींचं. नारदजी, बरं झालं तुम्ही आलात. बरं आलात ना, तर माझ्या मुलीचं भविष्य सांगून जा म्हणे. बोलवा मुलीला. विश्वमोहिनी चालत चालत आली. नारदजींनी विश्वमोहिनीला पाहिलं. तिच्या चालण्याकडेच पाहत होते. एवढं आश्चर्य वाटलं, अरे म्हणे या जगामध्ये एवढं सौंदर्य मला माहीतच नव्हतं. हे जर मला माहिती असतं तर कालची जाहिरात मी काम जिंकला ही केलीच नसती. पेपरमध्ये छापलंच नसतं की या पठ्ठ्यानं काम जिंकला म्हणून. एवढं सौंदर्य पाहिलं. तर नारदजी आले. विश्वमोहिनीला पाहिलं तर पाहतच राहिले. अरे काय सौंदर्य आहे आपल्या आजूबाजूला, पण आपल्याला या गोष्टीचं भानच नाहीये. विश्वमोहिनी आली. शीलनिधी महाराज म्हणतात, नारदजी माझ्या मुलीचा हात पाहून तिचं भविष्य सांगा. नारदजींनी हातामध्ये हात घेतला, पण विश्वमोहिनीच्या तोंडाकडेच पाहत होते. महाराज म्हणतात, नारदजी तोंड पाहिला नाही बोलवलं तुम्हाला, हात पाहिला बोलवले. नारदजींनी हात पाहिला. हातावर होत की विश्वाचा मालक हिला पती म्हणून मिळणारे, पण नारदजी खोटं बोलले. नारदजी म्हटले, तुमची मुलगी ज्याला वरमाळा घालील तो तिचा पती बनेल, आणि निघून गेली तिथून. तिथून निघून गेले. नारदजींनी भगवंताचा धावा केला. भगवान प्रगट हो जाओ. दोन हात वर केले. भगवान श्री कृष्ण प्रकट झाले. विष्णु भगवान प्रकट झाले. नारद जी क्या हुआ आपको, क्या चाहिए? भक्ति ज्ञान वैराग्य? नहीं भगवान, इनमें से मुझे कुछ नहीं चाहिए.
मग काय पाहिजे तुम्हाला? देवा मला सुंदर बनवा. किती सुंदर? तुमच्या एवढं सुंदर बनवा. नारदजी माझे तर कित्येक रूप आहे, कोणतं रूप देऊ तुम्हाला? नारदजींना सांगितलं मुझे हरी रूप दे दो आणि सुंदर बनवा. आता हरी या शब्दाचा वानर सुद्धा अर्थ होतो हरीचा. हरी शब्दाच्या अर्थाचा अर्थ आहे वानर. तर भगवान म्हटले तथास्तु नारदजी तुमचं कल्याण हो असं सांगितलं. आणि एवढं सुंदर नारदजींना बनवलं. सुंदर अंग कांती, हात पाय पाहिले नारदजींनी, तोंडच पाहिलं नाही. सगळं शरीर सुंदर पण तोंडातच बंदर. हात पाय पाहिले. नारदजी म्हणतात किती सुंदर देवानं मला बनवलंय. हात पाय पाहूनच त्यांचं समाधान झालं, तोंड पाहिलंच नाही. आणि आले नगरीमध्ये जिथे सर्व राजकुमारांची गर्दी. सर्व राजकुमारांसोबत नारदजी येऊन पहिल्याच पंक्तीला बसले. विश्वमोहिनी हातामध्ये माळ घेऊन पाहिली नारदजींनी. ते चालत आली. नारदजी बसत नव्हते, फक्त उठायचे. बाकीचे जे राजकुमार होते ना ते म्हणायचे नारदजी खाली बसा तुम्ही, एवढी काय गडबड आहे तुम्हाला? नाही 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 म्हणे, तुमच्या सगळ्यांमध्ये मी सुंदर दिसतोय, ती मलाच हार घालणारी. सगळे राजकुमार मनात हसायची, कारण सगळी सुंदर अंग कांती होती पण तोंडात बंदर. बंदर असलेलं तोंड आहे नारदजींचं. नारदजींना माहीतच नव्हतं. फक्त अंग पाहायचे ना आनंदित व्हायचे. विश्वमोहिनी दूर आहे तोवरच उठून उभी राहायचे, जणू की आली की मलाच हार घालणारी की काय. 2-3 वेळा नारदजींनी असं केलं. विश्वमोहिनी चालत आली, नारदजींना पाहिलं. तिनं ती पंगत सोडली, दुसऱ्या पंक्तीला गेली. नारदजी म्हणतात वहा कहा जा रही है? तिनं मला पाहिलंच नाही. एवढा सुंदर राजकुमारी मी, ती तिकडं कुठं चालली? बाकीचे राजकुमार म्हणतात नारदजी तुमच्याकडेच येणार आहे, थोडंसं थांबा तुम्ही, तुम्हालाच हार घालणार आहे, पण थोडा दम घ्या तुम्ही. नारदजी म्हणतात असं का? हो नारदजी. पण विश्वमोहिनी माझे भगवान श्री विष्णू एका राजकुमाराच्या वेशीमध्ये होते. राजकुमाराचं रूप माझ्या देवानं धारण केलेलं होतं. विश्वमोहिनी गेली, भगवंताला ओळखलं आणि भगवंताच्या गळ्यामध्ये माळ घातली. या गोष्टीचा नारदजींना खूप राग आला. नारदजी म्हटले काय पोरगी, हिला सौंदर्य कळत नाही? एवढ्या चांगल्या राजकुमाराला सोडून असल्या काळ्या राजकुमाराचा तिनं स्वीकार केला असं म्हणतात. पुरींना स्वतःसाठी जर पती निवडायचा असेल तर ते सगळं स्वरूप गुण सगळं पाहून निवडीत असतात. आणि असला कसला पतीचा स्वीकार केला. नारदजींना खूप राग आला. रागात आलेले नारदजींना पाहून त्यांच्या आजूबाजूला जी राजकुमार बसली होती ना, नारदजी राग काय व्यक्त करतात? कुणीतरी म्हटलं नारदजी तुमचं तोंड आरशामध्ये पहा. नारदजी रागामध्ये होते. तो पाण्यामध्ये त्यांनी तोंड पाहिलं. तोंड पाहिलं तर वानराचं तोंड दिसलं. एवढा राग आला, देवा तुम्ही मला फसवलं. भगवंताकडे निघाले पण पुढे जाऊन नारदजींना दिसले काय? ज्या विश्वमोहिनीने ज्या राजकुमाराच्या गळ्यामध्ये हार घातला होता ना, तो दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात जगाचा मालक होता. नारदजींना कळालं. सांगितलं भगवान फसवलंय तुम्ही, मला कपट केलं माझ्याशी तुम्ही. खूप राग आला नारदजींना. मला सांगा, उदाहरणार्थ शेजारी तुमचे भांडणं झाले, जिच्यासोबत भांडण झाली 2 तासापूर्वी, पुन्हा तुम्ही तिला जर पाहिलं तर तुम्ही शांत होताल का? आणखीन तुमच्या मनामध्ये राग येईल, आणखीन राग निर्माण होईल. तसं देवाला पाहिलं, नारदजींना राग आला. भगवान फसवलं तुम्ही मला.
कपट केलं माझ्याशी, जिला मला प्राप्त करायचं होतं तुम्ही छळ केला. भगवान शाप आहे माझा तुम्हाला. जिला मला प्राप्त करायचं होतं ना, जिचा तुम्ही माझा आणि विश्व मोहिनीचा वियोग केला ना, तर माझा शाप आहे तुम्हाला. तुमचा आणि तुमच्याही पत्नीचा वियोग घडेल. आणि जे तोंड तुम्ही मला दिलं ना, माझ्याच तोंडासारखी दिसणारी माणसं, माझ्याच जातीची जी लोक आहेत, त्यांचीच मदत तुम्हाला भविष्यामध्ये घ्यावी लागेल, असा शाप दिला नारदजींनी. आणि जसा भगवंताला शाप दिला, जे मायावी नगर होतं ना ते अदृश्य झालं. विश्वमोहिनी संपून गेली, मायावी नगरी अदृश्य झाली. भगवान विष्णू कुमारच्या रूपामध्ये होते ना, मूळ रूपामध्ये आले. आणि नारदजींच्या लक्षात आलं, अरे आपण तर फार मोठी चूक केली. मूळ रूपामध्ये आलेल्या भगवंताला पाहिलं. नारदजींनी 2 हात जोडले, भगवान मला माफ करा. हे काय होतं? भगवान म्हणतात, नारदजी ही माया होती. भगवान काय केलं तुम्ही? हे माझा शाप तुम्हाला लागला, देवा मला क्षमा करा. नारदजींना या गोष्टीचा खूप पश्चाताप होऊ लागला, दुःख झालं नारदजींना. भगवान म्हणतात, नारदजी दुःखी होऊ नका, कारण जे काही घडतं ते माझ्या स्वइच्छेनं घडतंय. आणि खरंच ताईंनो, या जीवनामध्ये जे काही सुख असेल, दुःख असेल, अडचणी असतील, सगळं जे काही आहे ना ते भगवंताच्या इच्छेनंच घडत असतं. तिथे तुमचा माझा काही दोष नसतो. देवाच्या मनामध्ये जी आहे ना ते घडतच राहतं. पण नारदजींना खूप दुःख झालं. दुःखी झालेले नारदजी ब्रह्मदेवांना शरण गेले. सांगितलं, ब्रह्मदेव मी श्री विष्णूंना शाप दिला, माझ्याकडनं खूप मोठी चूक घडली. जे पाप मी केलं त्यातून मुक्त होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. ब्रह्मदेव सांगतात, बाळा नारदा काही काळजी करू नको. ज्या विष्णूचं तू, ज्या नारायणाचं भजन केलंस, त्या नारायणाला तू शाप दिला. आता या शापातून मुक्तता होण्यासाठी एक काम कर, तू शंकराचं भजन कर, शिव सहस्रनामाचा उच्चार करा. ब्रह्मदेवानी नारदजींना उपदेश केला. शिवनाम जपली सहारा मिलेगा. शिवनाम जपली सहारा मिलेगा. शिवनाम जपले सहारा मिलेगा. शिवनाम जपले सहारा मिलेगा. डूबी हुई डूबे हुए को
ब्रह्मदेवांनी उपदेश केला, शिवनाम जपली सहारा मिलेगा, डूबी हुई को किनारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा। पुराणमध्ये देवश्रियांनी कलश घेतले, सर्व देव देवता त्यांच्यामध्ये सहभागी झाले। एवढाच काय सुंदर असा मंडप आहे, ज्याप्रमाणे आपण सुंदर मंडपाची उभारणी केली नाही ते असाच सुंदर मंडप आहे। व्यासपीठ असेल, सर्व माईक सिस्टीम असेल, ऐकणारी श्रोते मंडळी असतील, खूप सुंदर चांगल्या पद्धतीने नियोजन केलं, व्यासपीठ तयार केलं आणि स्वतः ब्रह्मदेव शिव महापुराण कथा सांगू लागली आणि श्रोत्यांच्या रूपामध्ये नारदजी। तर शिव महापुराण ग्रंथाला सुरुवात झाली तर सगळ्यात पहिला प्रश्न मांडला की या सृष्टीची निर्मिती कशी झाली। तर या प्रश्नापासून चर्चा सुरू आहे। प्रश्नापासून ब्रह्मदेव सांगतात की पूर्ण सृष्टीमध्ये पाणीच पाणी। जेव्हा सृष्टीचा लय होतो, प्रलय होतो, जेव्हा ही संपूर्ण सृष्टी संपून जाते ना, तेव्हा सृष्टीमध्ये पाणीच पाणी असतं। मग सृष्टीचा प्रलय आणि लय कधी होतो, तर त्याचं गणित असं आहे, 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। 4 युगांचा विस्तार आपण करणार आहोत। तर सत्ययुग आहे 17,28,000 वर्षाचं, त्रेतायुग आहे 12,96,000 वर्षाचं, द्वापारयुग आहे 8,64,000 वर्षाचं आणि कलियुग आहे 4,32,000 वर्षाचं। तर या युगांचा थोडा विस्तार करून सांगते मी तुम्हाला। सत्ययुग आहे 17,28,000 वर्षाचं। तर या 17,28,000 वर्षाच्या सत्ययुगामध्ये माणसं जगत होती 1,00,000 वर्ष। मग 1,00,000 वर्ष माणसं या सत्ययुगामध्ये जगत होती, तर त्या घरात किमान 10,000 मुलं जन्माला यायची। किती? 10,000 मुलं। हे झालं सत्ययुग। त्रेतायुग, की ज्या त्रेतायुगामध्ये रामरायांचा जन्म झाला, ते त्रेतायुग। तर ते त्रेतायुग आहे 12,96,000 वर्षाचं। तर या 12,96,000 वर्षाच्या त्रेतायुगामध्ये माणसं जगत होती 10,000 वर्ष। तर 10,000 वर्ष जगणारी जी माणसं आहेत, त्यांच्या घरामध्ये किमान 1,000 मुलं जन्माला यायची। किती? 1,000 मुलं। लक्षात ठेवा। पुढचा आहे द्वापारयुग, की ज्या द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अवतार कार्य केलं। तर त्या द्वापार युगामध्ये 8,64,000 वर्षाचं हे द्वापार युग आहे। 8,64,000 वर्षाच्या द्वापार युगामध्ये माणसं जगत होती 1,000 वर्ष। आणि 1,000 वर्ष जगणारी जी माणसं आहेत, त्यांच्या घरामध्ये किमान 100 मुलं जन्माला यायची। कौरव 100 होते ना, का 50 होते?
100 कौरव होते, तो या गोष्टीचा पुरावा आहे. आणि शेवटचा आहे कलियुग. तर या कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्षाचं हे कलियुग आहे. तर या कलियुगामध्ये माणसं जगत होती 100 वर्ष. जी माणसं 100 वर्ष आयुष्य जगत होती, किमान त्यांच्या घरामध्ये 10 मुलं जन्माला येत होती. किती? आता 10 येते का हो? मला सांगा, पूर्वी डझनवारी लेकरं होती, डझनावरी. एका घरात किमान 10-20 मुलं असायची. आता हम दो हमारे दो, आणि बाकी के दो जाने दो. का? वृद्धाश्रम में. आता अशी परिस्थिती राहिलेली नाही. तर या कलियुगाचं जे आयुष्य आहे 100 वर्षाचं आयुष्य आहे. पण मला खरं सांगा, या कलियुगामध्ये खऱ्या अर्थानं माणसं 100 वर्षाचं आयुष्य जगत आहेत का आज? आजच्या स्थितीला नाही. आज माणूस कमीत कमी 60-70 पर्यंत चांगला जगतोय. जगला तर चांगलं खाल्लं पिलं, चांगले विचार केले तर 70 पर्यंत ठीक आहे. काही काही माणसं तर 50च्या पुढे सुद्धा जात नाही. 50 पण येत नाही काही काहींची. 40 मध्येच वर जातात. हो का? कारण या कलियुगाचं आयुष्य फार कमी झालेलं आहे दादांनी. एवढं आयुष्य माणसाचं कमी झालंय. माणूस जसा जसा माणसाचं वय होतंय, जसा जसा म्हातारा होतो माणूस, तशी तशी त्याची ताकद संपून जाते. मला सांगा, पूर्वी जेवढी काही माणसं होती, अशी धडधाकट होती माणसं पूर्वीची. 10-10, 20-20, 50-50 किलोचं पोत डोक्यावर घेऊन पळत होती पूर्वीची माणसं. आता बाजारची पिशवी 5 जागेवर टेकवते, क्वाय क्वाय करून. पण पूर्वी पहा, पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असे ताकदीचे होते की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळा 5-5 पाचुंदे खायचा. पाचुंदे कळतात ना? 5 पोळ्यांचा एक पाचुंदा, 5-5 25, एक मावळा 25 पोळ्या खायचा. आता आम्हाला साधी 3 सुद्धा जात नाहीत. 2 वरच आमचा ढेकरी. आणि पहा तुम्ही, एवढं खाल्ल्यानं हातामध्ये करडई घ्यावी, फक्त अशी मूठ करावी, लगेच त्याच्यातून तेलाची धार यावी बाहेर. एवढी ताकद होती पूर्वी माणसांना. पण आता ताकदच राहिली नाही. हो, पूर्वीची जी माणसं होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी मावळी होती ना, वर लिंबू फेकावं आणि मिशीवर ते लिंबू धरावं, पकडावं. आता पुरुष मंडळ कुठं गेली? आता हे राहिलंच नाही ना. लिंबू ठेवायचा प्रश्नच निर्माण होत नाही. तर मला सांगायचं काय, या कलियुगाचं एवढं आयुष्य कमी झालंय. माणूस जसा जसा वयस्कर होतोय त्याची ताकद संपून जाते. बाजारची पिशवी सुद्धा उचलत नाही. एवढंच काय, पाण्यानं भरलेला हंडा सुद्धा उचलत नाही. वाकत वाकत बळच करून कुथून घरामध्ये घ्यावा लागतो. एवढी ताकद आज माणसांची कमी झालेली आहे. तर जसा काळ बदलतो, जसं माणसाचं आयुष्य बदलतं, तसं काळ सुद्धा बदलत असतो. तर हे 4 युग आहेत: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर ही युग जेव्हा स्वतः आयुष्य भोगतात ना, तेव्हा ब्रह्मदेवाची 1 रात्र आणि 1 दिवस, या 1 दिवसासाठी ब्रह्मदेवाची, म्हणजे 4 युग गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाची 1 रात्र आणि 1 दिवस पूर्ण होतो. 4 युग गेल्यानंतर. मग असेच 30 दिवस पूर्ण झाले की ब्रह्मदेवाचा 1 महिना पूर्ण होतो. 30 वेळा ही 4 युग जाऊन द्यावी लागतात, तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 महिना असतो.
असे 12 महिने, जेव्हा असे 12 महिने गेले ना, तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 वर्ष असतो. 1 वर्ष असतं ब्रह्मदेवाचं. आणि असे 100 वर्ष झाले की 100 वर्षाला ब्रह्मदेव बदलतात. आणि असे 100 ब्रह्मदेव बदलले की मग सृष्टीचा प्रलय होतो. पूर्ण सृष्टी चक्र पाण्यामध्ये जातं. सगळीकडे पाणीच पाणी. मग त्या पाण्यामध्ये भगवान शंकरांच्या जटा विस्तारलेल्या आहेत, काळोख अंधार. आणि त्या जटा विस्तारलेल्या मूळ ब्रह्माचं नाव आहे सदाशिव. सदाशिव भगवान की जय. तर त्या मूळ ब्रह्माचं नाव आहे सदाशिव. पूर्ण पृथ्वीचा प्रलय, सगळीकडे पाणीच पाणी. त्यामध्ये सदाशिव भगवंताच्या जटा विस्तारलेल्या आहेत. आणि सदाशिवाची इच्छा झाली होती की मला सृष्टीची निर्मिती करायची. कारण एकोहम बहुश्याम एकलीन कंठेशी म्हणून आईने. देवाची इच्छा झाली होती सृष्टी निर्माण करण्याची. तर या सदाशिवानं स्वतःची इच्छा झाली. सर्वप्रथम अगोदर भगवंतानं स्वतःला निर्माण केलं. निर्गुण निराकार असणारा, माझा मूळ स्वरूपामध्ये असणारा सदाशिव भगवंतांनी अगोदर स्वतःला निर्माण केलं. आणि नंतर त्यांनी एक शक्ती निर्माण केली. त्या शक्तीचं नाव आहे शिवा. शिव आणि शक्तीने सृष्टी निर्माण करण्याचं काम हातामध्ये घेतलं. पण ऐका, आता त्यांना सृष्टीची निर्मिती करायची. पण या दोघांची सुद्धा एक सुंदर नगरी आहे. त्या नगरीचं नाव आहे काशी नगरी. जसं पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार यांना भेटायला मुंबईला जावं लागतं ना, तसं भगवान भोलेनाथाला भेटायचं म्हटलं की काशीलाच जावं. कारण काशी नगरी माझ्या भगवंताची राजधानी आहे. आणि त्या काशी नगरीचं वर्णन या ठिकाणी संतांनी केलेलं आहे. तेरी डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई. तेरी डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई.
या देवाची एक सुंदर नगरी आहे, त्या नगरीचं नाव काशी नगरी. पहा, देवदेवतांच्या नगरीला फार महत्व आहे. का? कारण तिथे साक्षात जगाच्या मालकाचं ज्या ठिकाणी प्रागट्यीकरण आहे त्या नगरीला एवढं महत्व आहे. आणि अशा महत्व असणाऱ्या नगरीमध्ये आपण जर तिथे जाऊन आलात ना, तुमचं जेवढं काही पाप आहे ते नष्ट करण्याची ताकद त्या तीर्थामध्ये आहे. अन्य क्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यते. कितीही पाप असू द्या, तीर्थक्षेत्रावरती जा. का? कारण तिथे साक्षात भगवंताचं वास्तव्य आहे. भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेली ती भूमी आहे. म्हणून तुमचं आमचं पाप नष्ट होणार. देवदेवतांच्या नगरीला फार मोठं महत्व आहे. मग ते घडलेलं पाप पुण्यक्षेत्रावरती नष्ट होतं. मला सांगा, राम भगवान अयोध्येमध्ये प्रगट झाले 22 जानेवारीला, बरोबर ना? झोपलं नाही ना कोणी? 22 जानेवारीला राम भगवान तिथे प्रगट झाले. तर मला सांगा, अयोध्या नगरीला महत्व आलं की नाही? आपोआप महत्व प्राप्त झालं. आणि त्या नगरीचं सुद्धा वर्णन करतात. नगरी हो अयोध्यासी, रघुकुल सागराना हो, चरण हो राघव के, चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो. चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो. चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो. चरण हो राघव हे हो, ताली वाजून भजन करा. जहाँ मेरा ठिकाना हो. नगरी हो अयोध्यासी,
नगरी होयो ध्यासी रघुकुल साघराना हो चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो। तर पुढे या सदाशिवानं आणि शिवानं मिळून एक सुंदर पुरुष निर्माण केला। पिवळा पितांबर, डोक्यावर मुकुट, शंख चक्र गदा पद्म, सुंदर अशा पुरुषाची निर्मिती केली। तर सुंदर पुरुषाची निर्मिती झाल्याच्या नंतर त्या पुरुषाने विचारलं, भगवान माझं नाव काय? तर सांगितलं, तुम्ही विश्वाला व्यापक असताल म्हणून तुमचं नाव मी विष्णू ठेवतो। तर अगोदर सदा शिवानं आणि शिवानं मिळून भगवान विष्णूंना निर्माण केलं। नाव सांगितलं, तुम्ही विश्वाला व्यापून असताल म्हणून तुमचं नाव विष्णू। विष्णू भगवंतांनी विचारलं, माझं काम काय? म्हणे काशी नगरीमध्ये जाऊन तिथे जाऊन तपश्चर्या करा। ठीक आहे म्हणे। एक मंत्र दिला। भगवान विष्णू काशीमध्ये आले, तप करायला बसले। भगवंतांनी जो मंत्र दिला त्या मंत्राचा जाप करायला लागले। एवढा जाप केला, अंगातून घामाच्या धारा निघाल्या आणि जाप करता करता भगवान श्री विष्णूंना मध्येच निद्रा लागली, आडवेच झाले भगवान विष्णू। आणि तपश्चर्येने त्यांच्या अंगातून ज्या घामाच्या धारा निघल्या होत्या ना, तर त्यातून गंगा प्रगट झाली। गंगा नदी निर्माण झाली, पाणीच पाणी। आज जे काही काशीमध्ये जे काही पाणी आहे ना, काशीमध्ये गंगा नावाची नदी आहे। तर भगवान श्री विष्णूंच्या अंगातून जे घाम निघलं, जे घामाचं पाणी निघलं, तर त्यातून गंगा निर्माण झाली। आणि पुढे सगळीकडे पाणीच पाणी। सदाशिव बोलले, माझ्या भोळ्या भावड्या भक्ताला तपश्चर्या करायला लावली, पण जसं गेलं तप करायला जागेवरच झोपी गेलं। याच्यासाठी पुन्हा सदाशिवानं विष्णूंच्या नाभेतून जे कमळ निघालेलं होतं ना, त्या कमळातून दुसऱ्या पुरुषाची निर्मिती केली। थोडे वयस्कर होते ते, पांढरे वस्त्र, पांढरं धोतर, पांढरी दाढी। त्यांना निर्माण केलं। विचारलं, भगवान माझं नाव काय? सांगितलं, माझ्या ब्रह्माजी माझ्या अंशाचा अंश असाल म्हणून तुमचं नाव ब्रह्माजी ठेवलं। म्हणून ब्रह्माजी नाव ठेवलं। पण आता विचारलं, माझं काम काय? सदाशिवानं सांगितलं, तुम्हाला सुद्धा तप करायचे, काशीमध्ये जाऊन तपश्चर्या करा। ब्रह्मदेव आले, पण पाहिले, अरे
आपल्या अगोदर कुणीतरी तप करायला बसलंय. ब्रह्माजी आले, नारायणाला बोलले, उठा तुम्ही, खुशाली इथं येऊन झोपलात. रागवले ब्रह्मदेव. पहा, जेव्हा ब्रह्मदेवांची निर्मिती झाली तेव्हा ब्रह्मदेवांना एक नाही 5 तोंड होते. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि एक वरच्या बाजूला एक तोंड होतं. 4 दिशेला 4 तोंड होती. पण जे वरचं जे तोंड होतं ना त्याच्यामध्ये ओंकार निर्माण झाला. कोण मी, माझं काम काय, खूप अहंकार झाला. अहंकार झालेले ब्रह्मदेव आले तप करायला. पाहिलंय सगळीकडे पाणीच पाणी, सगळीकडे पाणी पाणी आहे. हा बाबा झोपलाय खुशाल. आवाज दिला, उठा, कोण आहात तुम्ही? सांगितलं विष्णूंनी की मी तुमचे वडील आहे, तुम्ही माझा मुलगा आहे. ब्रह्मदेव म्हटले, असं काही उलट असतं काय? नाही नाही म्हणे, तुम्ही माझा मुलगा आहे, मी तुमचा पिता आहे. ब्रह्मदेव हसायला लागले. ब्रह्मदेव म्हटले, मुलगा म्हातारा आणि बाप कुठं तरुण असतो का? असतं का हो तसं? पण ब्रह्मदेव हे विष्णू, ब्रह्मदेवांचे वडील हे विष्णू होते खरे. कारण ब्रह्मदेवांचा जन्म कुठून झाला? विष्णूंच्या कमळातून, नाभीतून. तर ब्रह्मदेव म्हणतात, नाही नाही, मी तुमचा पिता आहे, तुम्ही माझा मुलगा आहे. दोघांमध्ये भांडणं जोरात लागली. सदाशिव बोलले, दोघांना तप करायला लावलं, पण दोघं माझी भक्त भांडणच करायला लागले. यासाठी सदाशिवानं दोघांच्या मध्ये एक ज्योतिर्स्तंभ निर्माण केलं. दोघांनी पाहिलं, म्हणे काहीतरी आगीसारखं दिसतंय. ब्रह्मदेव म्हटले, हे बघा, मध्ये हा ज्योतिर्स्तंभ आहे, याचा वर शेवट मी पाहतो, याचा तळ तुम्ही पाहून या. तुम्हाला जर याचं तळ सापडलं तर तुम्ही माझे वडील, आणि मला जर याचं वरचं शेवट सापडलं तर मी तुमचा पिता, असं ब्रह्मदेवांनी सांगितलं. भगवान विष्णू बोलले, ठीक आहे, पण खरं सांगू ताईंनो, कधीच भगवंताची परीक्षा घ्यायला जायचं नाही. ब्रह्मदेवांनी असं म्हटल्याबरोबर विष्णूंनी सुकाराचं रूप घेतलं आणि ज्योतिस्तंभामध्ये खाली गेले तळ शोधण्यासाठी. ब्रह्मदेवांनी हंसाचं रूप घेतलं, वर गेले वरचा शेवट पाहण्यासाठी. विष्णू भगवान खूप खोल गेले, पण तळ काही सापडत नव्हतं. भगवान बोलले, कुठं ब्रह्मदेवाच्या नादी लागायचंय? आपण कशासाठी आलो? तप करायला. एक काम करू, आपण तप करू, कशाला कोणत्या भानगडीत पडायचं? असं म्हणून खाली गेलेले विष्णू भगवान वरती आले आणि पुन्हा येऊन तप करायला बसले. आता जे ब्रह्मदेव वर गेले होते, वर त्यांना काय वरचा शेवट काय सापडे ना. काय करावं, थकून गेले. म्हटले, कुठं या वेड्याच्या नादी लागावं? असं जर मी वर शेवट पाहायला गेलो तर असे कित्येक तरी वर्ष जातील, तरी सुद्धा मला याचा शेवट सापडणार नाही. आपण एक काम करू, आपण विष्णूंना सांगू मी शेवट पाहिलाय म्हणून. ब्रह्मदेव वापस आले, पण एकटे नाही आले, सोबत कीर्ती पुष्पाला आणि गाईला घेऊन आले. दोघांना सांगितलं, माझ्याकडून खोटी साक्ष द्या. आवेश दाखवला, कीर्ती पुष्पा, तू जर खोटी साक्ष दिली तर मी तुला स्वर्गामध्ये जागा देईल, तुला पुण्य प्राप्त करून देईल. पुण्याचं स्वर्गाचं आवेश दाखवलं. गाईला सुद्धा सांगितलं, गोमाता, तू जर मला माझ्याकडून खोटी साक्ष दिली तर तुला एक भाकरी खाऊ घाली. भाकरीचं आवेश दाखवलं गाईला आणि आले ब्रह्मदेव विष्णू भगवंताकडे. विष्णू, तुम्ही शेवट पाहिला का? तळ पाहिलं का? विष्णू भगवान खरं बोलतात.
विष्णू भगवान म्हणतात ब्रह्मदेव मी याचं तळ पाहिलं नाही. म्हणे तुम्ही आता शेवट पाहिला का वरचा शेवट? आता मात्र ब्रह्मदेव खोटं बोलले. ब्रह्मदेव म्हणतात हो मी या ज्योतिर्स्तंभाचा शेवट पाहिलाय. म्हणे तुम्ही पाहिलाय हे कशावर सिद्ध करायचं? म्हणे मी साक्षीदार सोबत आणलेत ना. तर कीर्ती पुष्पाला आणि गायला जवळ बोलावलं. तर कीर्ती पुष्प खोटं बोलला. सांगितलं हो ब्रह्मदेवांनी या ज्योतिर्स्तंभाचा शेवट पाहिलाय. असं म्हटल्याबरोबर भगवान विष्णूंना विश्वास बसला आणि विश्वास बसलेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवांचे पाय धरले. सांगितलं बाबा तुम्हीच माझे पिता आहात, मी तुमचा बेटा आहे, मला माफ करा. पायावरती चरणावरती लोटांगण घातलं. कुणी? भगवान विष्णूंनी. खरं सांगू का, ज्या दिवशी वडिलांनी लेकराचे पाय धरले ना, नक्कीच्या पृथ्वीवरती अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. पण इकडे विष्णूंना माहिती नव्हतं काही. कीर्ती पुष्पाच्या शब्दावर विश्वास ठेवला. ब्रह्मदेवांचे पाय धरले. जसे पाय धरले सदाशिव रागात आले. अरे म्हणे ब्रह्मदेव खोटं बोलताय. रागात आलेले सदाशिवाला एवढा राग होता, प्रचंड भयंकर राग होता. आणि राग आलेल्या सदाशिवाच्या भुवईतून भैरव निर्माण झाले. सांगितलं भैरव जा ब्रह्मदेवाचं जे 5वं मस्तक आहे ते मस्तक तुम्ही धडा वेगळं करा. भैरव महाराज आले. फुटकं शरीर आहे, लाल बुंद डोळे, हातपाय छोटे. आणि रागात आलेल्या भैरवानं ब्रह्मदेवाकडे आले आणि पाहिलंय. ब्रह्मदेवाला धरला आणि धाडकन मस्तक उडून लावलं. ब्रह्मदेव शांत झाले. जे मस्तक उडवलं सदाशिवानं सांगितलं ते मस्तक माझ्याकडे घेऊन या. त्या भैरवानं विचारलं देवा माझं नाव काय? सांगितलं तुम्ही माझ्या भुवईतून निर्माण झालात म्हणून तुमचं नाव भैरव. भैरव भगवान की जय. आता पहा काही काही ठिकाणी खूप वेगळं सांगितलेलं आहे. कुठं कुठं सांगतात सदाशिवानं ब्रह्मदेवाचं मस्तक उडवलं, कुठं कुठं सांगतात भैरवांनी मस्तक उडवलं. कदाचित माझ्यापेक्षा काहींना जास्त माहिती असेल तर तुम्हाला जे योग्य वाटते तुम्ही ते घेऊ शकतात. तर भगवंताच्या भुवईतून भैरव महाराजांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांचं 5वं मस्तक उडून लावलं. सदाशिवांनी सांगितलं ते मस्तक माझ्याकडे घेऊन या. मस्तक घेऊन आले. त्यातील जे काही मांस आहे ते भैरवजींना खायला दिलं. जी दाढी होती ती उपटून काढली, त्याची दाढी काढून डोळे काढले, त्याची माळ गुंफली. माळ तयार करून ती माळ भैरवांच्या गळ्यात घातली. आणि आजही तुम्हाला त्याच स्वरूपाचं दर्शन घ्यायचं असेल तर काशीला जावं लागेल. बुटकं शरीर, लालबुंद डोळे, आखुडलेले हात, लालबुंद जीभ, बुटक्या शरीराचे असणारे भैरव महाराज, त्यांचं दर्शन काशीला आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. तर भैरवजीला सांगितलं भैरवजी तुमच्याकडनं जे ब्रह्महत्येचं पातक घडलेलं आहे ना, तर हे पाप नष्ट करण्यासाठी तुम्ही पृथ्वीला प्रदक्षिणा मारून या. सांगितलं ठीक आहे भगवान. भैरवजी जातात, पृथ्वीला प्रदक्षिणा मारतात. पण वापस येत असताना पार्वती माने परीक्षा घ्यायची ठरवली. सुंदर बनवून आल्या. तर वापस आलेल्या भैरवाची वाकडी नजर पार्वती माताकडे गेली
रागावून पाहिलं, पार्वती माताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं. पार्वती माताला एवढा राग आला आणि सांगितलं, ए दृष्टा, असं रागामध्ये काय पाहतो माझ्याकडे? जे तू माझ्याकडे पाहिलंय, माझा तुला शाप आहे की तुला यक्षाचं शरीर प्राप्त होईल. अर्ध शरीर देवाचं आणि अर्ध शरीर मनुष्याचं, असा शाप दिला. आणि त्यावरूनही असा उपशाप दिला. तिथून पुढे भगवान भैरव हे वेताळाच्या रूपामध्ये, कधीतरी तुम्ही विक्रमादित्य राजाची कथा ऐकली असेल, वेताळ आणि विक्रमादित्य महाराज. तर ज्या दिवशी विक्रमादित्य राजा तुमचं गुह्य जाणेल, त्या दिवशी तुमची मुक्ती होईल, असा उपशापही दिला. आणि मग एक दिवस विक्रमादित्य राजा आणि वेताळजी दोघ जण गप्पा मारत होते. गप्पा मारत असताना विक्रमादित्य राजाला भैरवजींचं गुह्य कळालं. तर त्याच क्षणी ते अदृश्य झाले. भैरव भगवान राजाला कळालं की हे दुसरे तिसरे कुणी नसून साक्षात भगवान होते. विक्रमादित्य राजा रडू लागले, देवाला प्रार्थना करू लागले, महाराज भगवान, एवढ्या दिवस तुम्ही माझ्याजवळ राहिलात, मी तुम्हाला ओळखलं नाही. आता माझ्या नगराचं जे रक्षण आहे ते रक्षण करण्यासाठी तुम्हाला माझ्याजवळ यावं लागेल. तर तिथे भैरव भगवान काळ रूपानं राहिले. पहा, एक भैरवाचं रूप काशीमध्ये आहे आणि दुसरं महाकालेश्वराच्या बाजूला, त्या ठिकाणी उज्जैन या ठिकाणी काळ भैरवाचं एक रूप आहे. दोन रूप आहेत. आता यामध्ये असं सांगितलंय की काळ भैरव जे आहेत ना, कधी कधी त्यांना मदिरेचा नैवेद्य असतो. मदिरा कळते ना, तर मदिरेचा नैवेद्य असतो. आता काही म्हणत असतील, ताई देवानं घेतलंय, मग आम्ही घेतलेलं कोणतं वाईट आहे? पण एक सांगू का, देवाची बरोबरी कधीच करायची नाही बरं का ताईंनी. देवाची बरोबरी करायलाच जायचं नाही. मला सांगा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला किती बायका होत्या हो? 16,108. पुरुष मंडळ म्हणत असेल ताई, देवाला 16,108 होत्या. पण आता 16,108 भेटतात का हो? एकच भेटणं फार मुश्किल आहे. दुसरी केली तर मडच न्यायचं काम आहे. एकीलाच वैताग आणलाय हो. पहा तुम्ही, काही महिला खूप चाप्टर असतात हो. एक बाई होती, एवढी नवऱ्याला बोलत होती, सारखी बडबड करायची ती. एक दिवस नवरा बाहेर गावी निघाला, ती म्हटली मला पण यायचंय. तो म्हटला तू यायचंच नाही माझ्यासोबत. ती रागात आली ती म्हटली मी कुणाला सांभाळू? घर सांभाळू, लेकरं सांभाळू, तुम्हाला सांभाळू, सासू सांभाळू, सासरा सांभाळू, का शेतदार सांभाळू, काय सांभाळू? नवरा म्हटला हे बघ बाई, काहीच सांभाळू नको, सगळ्यांचा सांभाळ मी करतो, तू फक्त तुझं तोंड सांभाळ. म्हणजे दुसरी केल्यावर मडच नाहीचं काम आहे महाराज. देवानं केले, आपण करायचं नाही. भगवंतानी 12 गावचा अग्नी गिळला होता. आता साधा आपल्याला अगरबत्तीचा चटका द्या, तो सहन होत नाही. इकडच कुई करतो आपण. देवाची बरोबरी कधीच करायची नाही. देवानं केलंय ते आपण करायला जायचं नाही. कारण देवानं जी लीला केलेली आहे ना, ती जगाच्या कल्याणासाठी लीला केलेली आहे. जे भगवंतानी केले ते कधीच